आणि आता थेट जाणार आहोत. करुणा मुंडे बोलतायत. माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चलो जाऊ द्या, कधी पण आपण करू शकतात. माझी बहीण विटनेस आहे याच्यामध्ये. यावेळी माझी बहीण पण होती आणि असंच नाही आहे हे पुरावा. आणि हे तर खूप छोटा पुरावा आहे. ऐका, एक होम लोन आहे आमच्या, त्या होम लोनमध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हजबंड म्हणून. आणि ते 1250च्या गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही. हजबंड म्हणून गॅरंटर आहे. काढा तुम्ही ते. करुणाजी, जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसियतनामाची सही आहे, या दोन्ही सह्यांमध्ये फरक दिसून येतो. कोणता? काय स्वीकृतीनामा जो आहे आणि जो वसियतनामा आहे, या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडेंच्या त्या सह्या नाही, सही सेम नाही. फरक काही नाही आहे. एक मिनिट फरक काही नाही आहे. नाही फरक काही. एक मिनिट फरक काहीही नाही आहे. विचारू नका की नाही एक मिनिट ये बघा नाही तुम्ही ये बघा एक मिनिट. ये बघा, हे स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीचीही साईन आहे. आणि एक और गोष्ट, हे फक्त साईन नाही आहे, त्याच्यावरती अंगुठ्याचा निशाण पण आहे. अंगुठ्याचा निशाण पण नाही आहे. मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाही आहे. मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढणं मी खूप चांगली पद्धतीने जाणते. आणि जरी मी खोटी होती, माझ्याकडे पुरावे होत नसते तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे. धनंजय मुंडे नाही गेलेला आहे. आणि धनंजय मुंडेने, मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता. त्याच्यासाठी मी वेळोवेळ सांगते, हायकोर्टामध्ये आमच्या कन्संट्रम आहे, तुम्ही काढा. 50 कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती, तरी पण तुमचं समाधान नाही होते. तो मी जज साहेबांना सांगणार आहे, माझ्या नार्कोटेट सगळी पूर्ण महाराष्ट्राची जनताच्या समोर करा. क्योंकि मी खरी आहे, मी पहिली बायको आहे, त्याच्यासाठी माझा लढा आहे. हे 2 लाख 15 लाख तो मिळेल नाही मिळेल माझा काही फरक पडणार नाही. मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीवू शकते. पण जे माझा टेक मार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे, याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही. आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे सादर केलेले आहे. 2-3 पेज नाही, इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती. इतके 2-3 पेज नाही आहे फक्त. बघा, आणि कशासाठी कोणत्या लोकांच्यासाठी आमच्या हे झालेलं आहे. हे घरचे पूर्ण विश्व माझ्यासोबत फिरलेलं आहे धनंजय मुंडे, माझा नवरा. क्योंकि माझ्यावरती प्रेम होता. तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा, माझे विजा लावलेले आहे याच्यामध्ये. पूर्ण वर्ल्डचे, पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे. राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही. क्योंकि त्याच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या. हा, आणि ते काय म्हणले त्यांचे वकील, कॉन्क्यूट बाई ते राजश्री आहे, मी नाही. माझ्यासोबत 1986 पासून लग्न केलेलं आहे. राजश्रीचे कोणते लोनमध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाही आहे, पण माझे लोनमध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे. राजश्री व धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट नाही आहे, माझ्यासोबत धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट आहे. आणि आज आमच्यासोबत छळ केलेला आहे त्यांनी, त्याच्यासाठी माझी लढाई आहे. आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती. क्योंकि 50 कोटी घेऊन शांत दुबईमध्ये बसली होती. आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे जे मी मीडियावरती देणार आहे. जे हमारा मीडिएशन झालेला होता, त्यांचा एक व्यक्ती आला होता, त्यांनी ते रेकॉर्डिंग केली होती आणि आता मला दिलेली आहे ते रेकॉर्डिंग त्यांचे वकीलची. आणि माझी कसं मला कोटी अवधी रुपयाची घूस देऊन, लालच देऊन मला दुबईमध्ये पाठवण्याचा कार्यक्रम हे लोकांचा होता. क्योंकि ते धनंजय मुंडे वाईट आहे, धनंजय मुंडे खोटाळा आहे आणि सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यासाठी मला पैशाची ऑफर दिली ना, ते मी फेटाळली आहे. कन्संट्रम हमारा फाईल्ड आहे. जरी मी खोटारडी होती, मी बायको नाही होती, जरी माझ्याकडे पुरावे नाही होते, तो मी तो पैसे घेऊन कधीपासून पडून गेली होती. एकीकडे आपण बघतोय मला 50 कोटींची ऑफर होती आणि दुबईला पाठवायचं होतं. धनंजय मुंडे यांना हा मुद्दा दाबायचा होता अशा स्वरूपाचा आरोप इथे केलेला आहे मुंडे यांनी. आणि करुणा मुंडे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत. सुनावणी नुकतीच त्यांची संपलेली आहे.